भारतीय बौद्ध महासभा पुरुष महिला वार्ड शाखा धम्मगिरी सप्तगिरी कॉलनी येथील लुंबिनी बुद्ध विहारात सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची 113वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बौद्ध महासभा वार्ड शाखा अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष BR चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नांदेड उत्तरचे जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे यांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला। तसेच वार्ड शाखेच्या अध्यक्षा रत्नमाला सरकटे, संघटक HG सोनकांबळे, VD हनुमंत, सारिका टोंपे आदी महिलांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले। नमो बुद्धाय, जय भीम। मी दामोदर सरकटे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस नांदेड उत्तर। आज भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला वार्ड शाखा धम्मगिरी कॉलनी तरोडा बुद्रुक नांदेड आयोजित सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंतीनिमित्त धम्मगिरी कॉलनी येथील लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे काही बुद्धांचे सण आहेत हे प्रत्येक कार्यक्रम जिल्हा शाखा त्याचबरोबर शहर शाखेच्या वतीने आदेशाच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असतात। आज आपल्याला माहित आहे की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बाबासाहेब हयातीमध्ये नसल्याच्या नंतर महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर जे काही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय ही जी काही त्यांच्यावर जिम्मेदारी पडली होती ती अतिशय चोखपणे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी जिम्मेदारी पार पाडलेली आहे। मग त्याच्यामध्ये बुद्धांचे काही प्रश्न असू द्या, त्याच्यानंतर विविध ठिकाणी जे काही धर्मांतरांचे जे काही प्रश्न आहेत, धर्मांतराचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहे। त्यांना बुद्धाचार्याचे जनक म्हणतात, त्याचबरोबर त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर असं खूप चांगलं काम सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या या जयंती निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या कार्याचा उजाळा या ठिकाणी वार्ड शाखेच्या वतीने आयोजित केलेला आहे। मी खरोखर पुरुष वार्ड शाखा आणि महिला वार्ड शाखा धम्मगिरी कॉलनीचे आणि येथील सर्व उपासक उपासिका मान्यवरांचं कौतुक करतो, यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे सुद्धा यांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन अशाच प्रकारे पुढे शहर शाखा आणि जिल्हा शाखेच्या आदेशानुसार करतील अशी अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती धम्मगिरी नगरातर्फे आम्ही संपन्न करत आहोत। या जयंती निमित्त आज लारोड बुद्धा टीव्हीचे निवेदक माननीय गच्चे साहेब यांनी जी काही भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे। आणि आज आपण पाहतो की भैयासाहेब आंबेडकरांनी जे काही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ऐतिहासिक धम्म कार्य केलेले आहे, सर्व संकटावर मात करून। आपणास माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण धम्मांतर केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि सर्व धम्माचा हा गाडा भैयासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर पडला। भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्व देशभर सर्व जनतेला सोबत घेऊन भैयासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करे स्वीकार आणि त्या परीनं हे आव्हान केले असताना सर्व देशातील जनतेने भैयासाहेबांना प्रतिसाद दिला। आणि विशेषतः आमची नांदेड नगरी जी आहे, भैयासाहेब आंबेडकरांनी नांदेडमध्ये अनेक अधिवेशने घेतले, धर्मांतर कार्यक्रम घेतले, जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अशा तऱ्हेनं विशेषतः मीराताई सुद्धा म्हणतात की नांदेड हे माझं माहेर आहे। एवढं हे नांदेड नगरी अशी एक सुंदर नगरी आहे। धम्म प्रत्येक बाबतीमध्ये, राजकारणामध्ये, धम्म कार्यामध्ये आमची नांदेड नगरी अग्रेसर आहे। आणि त्याच भैयासाहेबांचा आदर्श घेऊन त्यांच्या उपदेशावर आम्ही आमच्या नगरामध्ये लुंबिनी बुद्ध विहार आम्ही स्थापन केलेलं आहे। आणि हे सर्व आमच्या नगरातील सर्व जी काही, मी तर नेहमीच म्हणतो की आमची धम्मगिरी नगरी ही रत्न नगरी आहे। इथे सर्व मोठमोठे ऑफिसर सर्व एकोप्यानं राहून सर्वांचं समान योगदान देऊन एक प्रचंड असा सुंदर असे एक वास्तुशिल्प निर्माण केलेले आहे। आणि एक नांदेडमध्ये आदर्श नगर म्हणून आमची नावलौकिक पसरलेलं आहे। आणि याच नगराचं ह्या विहाराची निर्मिती म्हणजे या निर्मितीतून आम्हाला जिल्ह्यावर नेतृत्व करणारे चावरे साहेब, सरकटे साहेब
यांची या ठिकाणातूनच निर्मिती झालेलं आहे. असं ह्या धम्मगिरी आमच्या विहाराचं एक महत्त्वाचं आउटपुट निर्माण झालेलं आहे. आणि असेच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आपल्या समाजापुढे जे काही प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, असे विविध परिषदा घेण्याचं, महिलांचं प्रशिक्षण सदोदित महिना 2 महिन्याला चालू ठेवण्याचं नियोजन आम्ही करत आहोत. जय भीम. माझं नाव रत्नमाला दामोदर सरकटे. लुंबिनी बुद्धविहार धम्मगिरी कॉलनी, भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्ष. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आमच्या कॉलनीमध्ये भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती पुरुष आणि महिला यांच्या सर्वांनी दोघांनी मिळून या ठिकाणी साजरी केलेली आहे. त्याबद्दल मी भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि कोटी कोटी वंदन करते. आमच्या या धम्मगिरी कॉलनीमध्ये नांदेड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेद्वारे जे प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या, पुण्यतिथा आणि जे काही धार्मिक कार्यक्रम असतात त्यांनी सांगितलेले त्या नियमानुसार आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो. या अगोदर आमच्या कॉलनीमध्ये 2 महिला उपासिका शिबिर संपन्न झालेले आहेत आणि आता 1 महिन्यापासून मुलांसाठी वंदना आणि परित्राण पाठाचा कार्यक्रम जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सरकटे सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दररोज 7 ते 8 या वेळेमध्ये वंदना आणि परित्राण पाठ साजरा रोज घेण्यात येत आहे. तर मला असं वाटते की प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक विहारामध्ये ही संकल्पना राबवण्यात यावी, जेणेकरून छोट्या छोट्या मुलांना शिक्षणाबरोबरच धम्माचंही त्यांच्यावर संस्कार होतील आणि आई वडिलांना सेपरेट असं त्यांना काही सांगण्याची गरज भासणार नाही. आणि एवढं मी बोलते आणि या ठिकाणी परत एकदा भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय भीम, जय रमाई, जय संविधान.